आजरा शहरालगत विश्रांतीगृह परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीती। भटक्या कुत्र्याची शिकार करून झुडपात निवांत बसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची 2 पथके तैनात। आजरा शहरालगत असलेल्या विश्रांतीगृह परिसरात शनिवारी सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। 4 दिवसापासून चांदेवाडी परिसरात वावर करणारा हा बिबट्या आता शहराच्या हद्दीत आल्याने वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सायंकाळी राहुल नेवरेकर व त्यांचे मित्र रामतीर्थ परिसरात फिरण्यासाठी गेले असता झुडपातून कुत्र्याच्या विवळण्याचा आवाज आला। काही क्षणात आवाज बंद झाल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका झुडपाजवळ बिबट्या निवांत बसलेला दिसला। त्याच्या तोंडाला रक्त लागलेले होते। बिबट्याने भटक्या कुत्र्याची शिकार केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नागरिकांची चाहूल लागताच तो ITI आणि कमलकुंज परिसराच्या दिशेने निघून गेला। रामतीर्थ परिसरात टाकल्या जाणाऱ्या मेलेल्या कोंबड्या आणि माशांच्या तुकड्यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर असतो। कुत्री हे बिबट्याचे सहज भक्ष असल्याने तो या परिसरात वारंवार येत असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली। दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक गेल्या 4 दिवसापासून प्रयत्नशील आहे। चांदेवाडी परिसरात पिंजरा लावून त्यामध्ये आमिष म्हणून कुत्रा बांधण्यात आला आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून बिबट्याने पिंजऱ्याकडे पाठ फिरवल्याने तो वन विभागाला चकवा देत आहे। बिबट्याच्या हालचाली लक्षात घेऊन शहरालगत वन विभागाने 2 पथके तैनात केली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपाल कृष्णा डेळेकर यांनी केले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।